नमस्कार मंडळी, छोलेची रेसिपी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल, पण माझी खात्री आहे या पद्धतीने छोले तुम्ही कधीच बनवलेले नसणार आणि खाल्लेले सुद्धा नसणार। खायला तर भन्नाटच लागते, बनवायला सुद्धा सोपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी काबुली चणे घेतलेले आहेत। काबुली चणे आहेत ते भिजवत ठेवायचे रात्रभर किंवा सकाळी भिजवू शकता आणि संध्याकाळी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर मी रात्रभर चणे भिजवत ठेवलेले होते। आता आपण एक वाटण बनवतोय, म्हणजे एक मसाला बनवतोय। यासाठी गॅसवर पॅन गरम केलाय, तेल घालूया। यानंतर रफली चॉप केलेले म्हणजे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत। तर इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेत। यानंतर 2 मोठे उभे चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत। रफली चॉप करून घ्यायचे, चालेल, बारीक नाही चिरले तरी सुद्धा चालतील। आता यामध्येच एक आल्याचा तुकडा घेतलाय, 1 इंच आल्याचा तुकडा। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। लहान आहेत म्हणून मी जास्त घातल्यात, तुमच्याकडे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर तुम्ही कमी घाला। काजू 15 ते 20 मिनिटं मी भिजत ठेवलेले होते ते घातलेत। 2 हिरव्या मिरच्या, यानंतर बेडगी मिरची सुद्धा मी भिजत ठेवली होती 10 ते 15 मिनिटं, ती घातली आहे। 1 चमचा धणे घालायचे। यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हा मसाला आहे म्हणजे कांदे टोमॅटो हे सगळं साहित्य आहे ते मऊ करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवली आहे। आता थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे पटकन मऊ होतील। पाणी घालून फास्ट फ्लेम करायची आहे आता, आणि फास्ट फ्लेमवर हे सगळं साहित्य आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची, झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटं वाफेवर आपल्याला हे सगळं साहित्य शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो कांदा चांगला मऊ झालाय, शिजलाय चांगला, कुठेही कच्चा वाटत नाही। आता हा आपला मसाला शिजून झालाय, पूर्णपणे थंड करायचा आहे। गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे। थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। तर मसाला मी पूर्णपणे थंड करून घेतलाय, मिक्सर जारमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर इथे मी पॅनमध्येच थोडंसं पाणी घातलंय, हे बघा, आणि हे पाणी यामध्ये घालायचं। आता थोडीशी कोथिंबीर घालूया। यानंतर झाकण लावून बारीक वाटून घेऊया। तर हे बघा, मस्त ही आपली पेस्ट तयार झाली आहे, मस्त वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे गॅसची फ्लेम परत चालू करायची आहे। कढई ठेवूया, तेल घालायचं आहे। आता थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं, मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, थोडेसे लवंग, थोडेसे काळी मिरी घेतले, 4-5 दाणे, 1 तमालपत्र घातलंय। हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे। मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घातलंय, पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं, कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथीचा वापर नक्की करा, फ्लेवर खूप छान येतो याला। मिक्स करून घेऊया आणि या ग्रेव्हीला चांगली एक उकळी काढून घेऊया। या ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यावर 1 चमचा गरम मसाला घालायचा, मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटे पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची। आपली ही ग्रेव्ही आता तयार झालेली आहे। पुढची तयारी करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी छोले आधी कमी घातलेले, पुन्हा त्यामध्ये थोडेसे ॲड केलेत। रात्रभर भिजत ठेवले होते, मस्त हे छोले भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता, मस्त टम्म फुललेले आहेत। अशा पद्धतीने हे छोले रात्रभर भिजवले ना की चांगले भिजले जातात। हे बघा, इथे मी मिक्सर जार घेतलाय, यामध्ये हे सगळे भिजलेले छोले आहेत ना ते मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे। आता पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग चांगला येण्यासाठी, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। लहान चमचे आहे ते, अजिबात तिखट होत नाही। यानंतर 1 चमचा जिरं घातलंय, आलं आणि लसूण, 1 हिरवी मिरची घेतली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे।
मूठभर कोथिंबीर घालूया। कोथिंबीरने फ्लेवर खूप छान येतो। आता पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जाडसरच। हे बघा एकदम भरड करून घेतली आहे, जास्त पातळ करायची नाही, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण जो पदार्थ बनवतोय त्यामध्ये पाणी अजिबात नको, व्यवस्थित नाहीतर बनणार नाही। तर हे बघा, हे छोले जे आहेत ते भिजवलेलेच होते, त्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश असतोच, आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। थोडं थोडं हातावर असं मिश्रण घेऊन कोफ्ते बनवून घ्यायचे। आपण छोलेची कोफ्ता करी करतोय, तुम्ही कधी केली आहे का? कमेंट करून नक्की सांगा। छोलेची भाजी एकाच पद्धतीने बनवत असतो, पण या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून तर बघा, माझी खात्री आहे 100% तुम्हाला आवडणारच। हे बघा, मस्त कोफ्ता तयार झालाय। अशाच पद्धतीने सगळे कोफ्ते बनवून घ्यायचे। हे बघा, झटपट बनले जातात। पाणी जर घातलं ना तर ते ओलसर राहतात आणि कोफ्ते व्यवस्थित बनत नाहीत। हे बघा, मस्त अगदी गोल गरगरीत कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने सगळे कोफ्ते मी बनवून घेतलेत। हे बघा, एवढ्या मिश्रणापासून किती कोफ्ते झालेत। आता हे कोफ्ते आहेत तळून घ्यायचे। एकदम बनवून ठेवले ना की तळायला सुद्धा सोपे जातात। गॅसवर मी इथे तेल गरम करायला ठेवलंय। लो टू मीडियम फ्लेम ठेवायची, जास्त फास्ट करायची नाही। गॅसची फ्लेम फास्ट ठेवली ना तर आतमध्ये हे कोफ्ते कच्चेच राहतील, म्हणजे वरून तर कुरकुरीत होतील पण आतमध्ये हे कच्चे राहतील, कारण आपण हे छोले आहेत ते शिजवून घेतलेले नाही, डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करूनच नंतर कोफ्ते बनवतोय। यासाठी ते आतपर्यंत शिजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सगळे कोफ्ते या तेलामध्ये मी घातले, लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि आतपर्यंत चांगले शिजेपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। एका बाजूने लालसर झाले की याला असं झाऱ्याने मिक्स करायचं आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले ते शिजले जातील। पहा, काय दिसायला मस्त दिसतायत, रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। तुम्ही हे कोफ्ते आहेत हे असेच सॉस बरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता। मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता, खायला खूपच भन्नाट लागतात। 7 ते 8 मिनिटं लागतात हे कोफ्ते चांगले शिजायला। स्लो फ्लेमवर बघा मी तळून घेतलेत, मस्त रंग आलाय। आता हे कोफ्ते काढून घेऊया। हे बघा, रंग पाहू शकता किती सुरेख आलाय। तर सगळे कोफ्ते काढून घेऊया, मस्त कुरकुरीत होतात हे वरून। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कोणकोणत्या शहरातून गावातून पाहिली जाते। तर सगळे कोफ्ते हे बघा मी तळून घेतले। हे बराच वेळ असेच कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाहीत। पहा, काय मस्त दिसतायत, रंग खूप छान आलेला आहे। आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत। असेच खाऊ शकता, खायला खूपच मस्त लागतात। आता हे कोफ्ते आपले तयार झालेले आहे। कोफ्ता करी जी बनवली होती ती आधी कोफ्ता करी घ्यायची। तुम्ही जेव्हा जेवायला बसाल ना त्यावेळेला अशी सर्व करायची, म्हणजे एका प्लेटमध्ये डिशमध्ये कोफ्ता करी घ्यायची आणि त्यानंतर हे कोफ्ते घालायचे आहेत। पण कोफ्ते घालण्यापूर्वी कोफ्ता करी आहे ना ती गरम करून घ्यायची, म्हणजे आपण जी करी बनवली होती ती थंड झाली असेल तर एकदा गरम करून घ्या आणि त्यानंतर हे गरमागरम कोफ्ते असे सर्व करा। मंडळी, आजची ही छोलेची कोफ्त्या करीची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। वरून मी इथे क्रीम घातले, फ्रेश क्रीम किंवा घरी जी मलाई असते ना ती घातली तरीसुद्धा चालेल, म्हणजे याला रिच फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा वेगळी चव लागते, अगदी हॉटेल स्टाईल। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलीच असेल, 100% आवडली असणार। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।